वर्धा पोलीस वसाहतमधील शेकडो परिवार पाणी पुरवठ्याअभावी त्रस्त। पोलीस कुटुंबियांची होत आहे बेहाल। दिवसभर कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी रात्री भरतात पाणी। पिण्याचे शुद्ध पाणी आणि अनियमित पाणी पुरवठा या गोष्टींमुळे नागरिक नेहमीच त्रस्त असतात। पण आता मात्र पोलिसांना देखील याचा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे। वर्धा शहरातील 7 मजली पोलीस वसाहतमध्ये जवळजवळ 200 कुटुंबातील 800 सदस्य वास्तव्याला आहे। परंतु तेथे पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून पाण्याचे एकच बोरवेल पुरविले आहे। परंतु त्या बोरवेलमधून पुरेपूर पाणी पुरवठा न होत असल्याने पोलीस कुटुंब त्रस्त झाले आहेत। पोलीस कुटुंबियांशी संवाद साधत असताना माननीय राज्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आश्वासनामुळे पोलीस कुटुंब आता पाण्याचा स्रोत मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे। एकीकडे पुढे येणारे उन्हाळ्याचे दिवस तर दुसरीकडे अपूर्ण पाणी पुरवठा, त्यामुळे पोलीस कुटुंबियांची तारांबळ उडाली आहे। असे येणाऱ्या गंभीर समस्येकडे वर्धा नगर परिषद कोणते पाऊल उचलणार याकडे सर्व पोलीस कुटुंबियांचे लक्ष लागलेले आहे। या परिसरात जी गर्दी जमलेली आहे त्याचं काय कारण आहे? सर, इथे 2-3 दिवस झाले पाणीच नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही खाली जमलेलो आहे। म्हणजे साधारण किती परिवार तुमच्या पोलीस वसाहतीमध्ये राहतात? इथे 200च्या वरती परिवार राहतात सर, पण इथे जसं बिल्डिंग दिली आहे 7 माळ्याची, तसं पाण्याचा काही इथे सोयीस्कर असं केलेलं नाहीये। काय म्हणून कुठल्या प्रकारचा पाण्याचा स्रोत आपल्या इथे उपलब्ध केला? सर, नगर परिषदकडनं येते पाणी, पण ते पुरत नाहीये। जसं आता प्रत्येक उन्हाळ्यात हाच प्रॉब्लेम होत आहे की इथे पाणीच नाही राहत। उन्हाळा आला की आता तसं जसं 2-3 महिने लेट झालं, जसं मागच्या वर्षी डिसेंबरला स्टार्ट झालं होतं, पण आता जसं 2 महिने लेट झालं, समजा की आता फेब्रुवारीपासून स्टार्ट झालं, आता पाणीच नाहीये। काय करायचं? 7व्या मजल्यावरून का बकेट घेऊन यायचं काय सर? कुठला स्रोत तुम्हाला पाण्याचा इथे उपलब्ध करून दिला? सर, ही बोर आहे एक, आणि एक नगर परिषदकडनं पाणी येते, बाकी इथे दुसरा टँकर येतो का? हो, नाही सर, नगर परिषद जे 2 दिवसानंतर जे नगर परिषदकडनं पाणी जसं मोस्टली सगळ्याच गावामध्ये जसं सोडतात तसं सोडलं जातं इथे पण। सरकारकडनं काय अपेक्षा असते? सर, आम्हाला पाण्याची व्यवस्थित सोय करून द्यावी, जसं मोस्टली काही कमी झालं नाही पाहिजे। आम्हाला खूप काही प्रॉब्लेम्स होत आहे पाण्याचे। तुमच्या पोलीस वसाहतीचा राज्यमंत्र्यांकडनं जो आढावा घेण्यात आला होता त्यामध्ये हा मुद्दा तुमचा मांडण्यात आला होता? हो सर। काय म्हटलं होतं राज्यमंत्री साहेबांनी? सरांनी म्हटलं होतं की तुम्हाला या तुमची जी समस्या आहे त्याचा आम्ही म्हणजे लक्षात घेऊ आणि त्याचे एसपी सरांकडनं तुमचं सॉल्व्ह करू। सागर वैद्य, जिल्हा प्रतिनिधी, साहसिक न्यूज 24 वर्धा।